नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय कदम ॲग्रो। आज आपली कदम ॲग्रोची टीम मसवड नजीकच्या रांजणी या ठिकाणी हातगाव शेवरीचं बियाणं देण्यासाठी, कारण मोठी ऑर्डर होती, आम्ही आलो होतो। तर जाता जाता या ठिकाणी मसवडचा शेळ्या मेंढ्याचा सुद्धा बाजार असतो, त्याचं म्हणलं जाता जाता चित्रीकरण करून जाऊया। चला तर पाहूया मसवडचा शेळी मेंढ्या बाजार। नाव? माझं नाव भारत चव्हाण. चव्हाण साहेब, काय कितीला घेतली बोकडं? घेतले नाही ते आणले होते. आणली होती विकायला आणि काय किंमती सांगत होता? 10,000 रुपये सांगत. 10,000च्या पट्टीनं। आणि मागणी किती पर्यंत होत होती? मागणी झाली की 8,000 आहे. 8,000 10,000ला गेली पाहिजे तर राव, चांगली देखणी बोकड आहे ती उस्मानाबादी जातीची। तुमचा नंबर सांगताय का आमच्या बघणाऱ्यांना? 83 हा 83 08 79 87 आणि 36. गाव कुठलं तुमचं? गाव वाक्य. मित्रांनो, हे वाक्य गावचे बांधव आहेत। जर कुणाला अशी देखणी बोकडं पाहिजे असली, ह्या बाजारात जर विकली नसली तर यांच्याशी संपर्क साधा। धन्यवाद। दादा नमस्ते, नमस्ते. कुठं आलाय तुम्ही? देवडी दहीवडीवर। आणि दहीवडीतलं आहे, कुठल्या मळ्यातलं दहीवडीतलं? वडगाव मधला आहे. वडगाव मधलं आहे? बरं, आमच्याच गावा शेजारचा आहे, मी बिजवडीचा आहे। तर काय काय आणलं होतं आज? आज खाली शेळ्या आणलीत. ओके, खाली शेळ्या। तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी आहे? नाही, शेतकरी. शेतकरी आहे ना? अजून शेरड किती आहेत आपल्याकडे? आपल्याकडे 40 शेरड आहे. 40 शेरड आहे ती। तर शेळी पालन परवडतं का? भरपूर परवडतं. म्हणजे आता आपल्या भागात आले पाणी, पण काय काय ठिकाणी जिथं आलं नाही तिथं आपले हिंडवून आणलं तरी तर झाला ना. झाला. तुम्ही बघू शकत असाल आता या ठिकाणी व्यवहार चालू आहे इथं। दहाला? तुम्ही किती सांगताय दादा? तुम्ही किती 20,000 सांगताय? सांगतोय. इकेच गाव पण आहे का खाली? खाली 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 शेळीला 20,000 जास्त होतं ते राव। हा, घेणाऱ्यांना बी व्यवहारानं घेतलं पाहिजे। तर तुमचा नंबर सांगा बघणाऱ्यांना। घ्या 79 72 18 27 14. ओके, वडगावला आलो की तुमची एकदा फार्मला भेट देतो। बाबा राम राम। राम राम. कुठं आलाय? गाव कुठलं? मोठेवाडी. मोठेवाडीच ना? आज बाजार थंड कशामुळे आहे? म्हणजे थोडासा काम माहित आहे आपलं. माल तर भरपूर आलाय, पण मागणी कमी पैशानं होती। आता काम माहित आहे. ओके दादा, तुमच्या इथे काय बोकडा काय काय सांगताय पट्टीच्या हिशोबाने एका बोकडाची किंमत? 15,000. 15,000। तर बिट्टल क्रॉस आहे का ओरिजिनल बिट्टल आहे? मला नाही काय जाते. ओके, 15,000 रुपये एकाची किंमत सांगताय। कितीला मागणी होती? 26 ला मागितली जोडी म्हणजे कमी, मग जोडी। ओके, तर अशा अजून किती शेळ्या आहेत तुमच्याकडे? 4 आहेत. 4 आहेत त्या। तर मित्रांनो, हे बिट्टल क्रॉस बोकड आहेत। बाबांना जरी सांगता येत नसलं तरी पंजाबी बिट्टलचा बोकड क्रॉस झाल्यानंतर ही अशी वजन वाढीला चांगली असणारी पैदास आहे। बाबा तुमचा नंबर सांगा। 75 88 हा? 38 35 88. मित्रांनो, जर कुणाला पाळायला किंवा देव कार्यासाठी किंवा ब्रीडिंगला म्हणजे शेळ्यांच्यासाठी जर बोकडं पाहिजे असतील तर अत्यंत देखणे अशी बोकडं आहेत। बाबांचा नंबर मी आत्ताच सांगितलाय। आणि गाव कुठलं म्हणला? तुपेवाडी। तुपेवाडीच्या आहेत देवडी शेजारचं। जर मग मसवड बसली। जर कुणाला पाहिजे असतील तर या दादांना नक्कीच संपर्क करा, अत्यंत देखणे अशी बोकडं आहेत। राम राम। राम राम. कुठं आलाय? गाव कुठलं तुमचं? कारकेल. ओके, आणि काय बोकडं आहेत का पाट्या आहेत? पाटी येते. पाट्या आहेत। आणि काय किंमत सांगता एकीची? एकीची किंमत 10,000 सांगतो. 10,000। मग योग्य आहे की? कितीला मागणी होती? मागणी 9 पर्यंत होती. आज बाजार थंड कशामुळे आहे बरं? आज माल ज्यादा आल्यामुळे थंड आहे. ओके, ज्यादा माल आल्यामुळे बाजार थंड आहे। आणि दादा अजून तुमच्याकडे किती शेळ्या आहेत? आमच्याकडे शेळ्या 3 आहेत. 3 आहेत त्या। तर ह्या म्हणजे दोन्ही बहिणीच आहेत का? हो, बहिणी बहिणी. म्हणजे आपल्या ज्या देशी मान तालुक्यातल्या शेळ्या असतात त्याला एका शेळीला 2 पाट्या होत्या। हो, 2. म्हणजे 6 महिन्यात 10 म्हणलं तर 20,000 रुपयाचं उत्पन्न आहे। परवडतंय का शेळी पालन? परवडते. ओके, धन्यवाद। नमस्ते दादा, बोला की, काय मराठीच बोलायचंय? कुठं आलंय? गाव कुठलं? सांगोला। आणि काय आणलं? बोकड आणले ते का? ओके, आता पट्टीच्या हिशोबानं काय सांगता या बोकडांची किंमत? पट्टीच्या हिशोबानं 17 आणि कितीला मागणी होती? 14.5 आज बाजार थंड कशामुळे आहे बरं? आखाडामुळं। तर तुमच्याकडे अजून किती शेरट आहे ते? अजून 8 आहेत. 8 आहे ते। परवडतं का शेळी पालन? परवडतं, चांगलं परवडतं। आणि कुठल्या बाजारात असताय तुम्ही अजून? मसवड, हा सांगोला, आटपाडी. ओके, आता जर हे बोकडं इथं नाही ऐकले तर तुमचा मोबाईल नंबर सांगा की आमच्या बघणारच नाही। 90 हा 14 14 31. ओके, धन्यवाद। मित्रांनो, जर कुणाला असे गावरान बोकडं पाहिजे असतील तर यांच्याशी संपर्क साधा। बाबा राम राम।
राम राम. कुठं आलाय गाव कुठलं? दुर्देव दुळदेवरनं. गाभण आहे का खाली आहे शिर्डी? खाली आहे. खाली आहे. किती पिल्ल होती तिला? तिला 3 पिल्लं होती. ओके. आणि दाताला कशी आहे आता? आता 4 दाते असेल. किती दाते? 4 दाते. 4 दाती. आणि काय किंमत ठेवली आहे? 35,000. 35,000. आणि मागणी किती पर्यंत होती या? 25,000. ओके. बाजार कशामुळे थंड आहे आज? आज थंड आहे बाजार. आणि असे अजून किती शेड आहेत आपल्याकडे? आपल्याकडं 5-7 आहे ती. 5-7 आहे. ती परवडतं का शेळी पालन आपल्या भागात? परवडते. म्हणजे मोठ्या गाय आणल्याला तुम्ही बघताय मान तालुक्यात आता पाऊस पडला नाही, जिथं पाणी आलंय तिथं ठीक आहे, पण आमच्या तिकडे तर समजा 5 गाय असल्या तर 4,000 रुपयाचा ऊस एक दिवसाड आणावा लागतोय. त्याच्यापेक्षाही बरं आहे. तुमचा नंबर सांगता का आमच्या बघणारच नाही? नंबर पाठ नाही. पाठ नाही. बाबांचा नंबर जरी पाठ नसला तरी मान तालुक्यात पारंपरिक शेळी पालन करणाऱ्यांना शेळी पालन नक्कीच परवडतं. आणि शेळी ही गरिबाची गाय आहे. म्हणजे जर पालन कुठं काय घेताडच नाही का नाही? राक्षस अवलाद म्हणजे दिवसाला 20-20, 22-22 किलो चारा लागतोय. धन्यवाद बाबा. बाबा राम राम. राम 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 कुठं आलाय? गाव कुठलं? पांघरी पांघरी. हा, म्हणजे इथं बिरोबा बसली पांघरी. बसली पांघरी. किती शेळ्या आणल्या होत्या आज? शेळ्या 5 आणल्या होत्या. 5 आणल्या होत्या. किती विकल्या? इकले 2 एक इकले 4 राहिले ते. ओके. आज बाजार कशामुळे थंड आहे हो? बाजाराचं काही वातावरणामुळे हे आहे. तसं नाही, माल भरपूर आलाय, माल भरपूर आला. पण व्यापारी मग नीट मागणं ते नीट माल. मागेना. हा, नीट मागेना. काय सांगितलं होतं या शेळीची किंमत पट्टीच्या हिशोबानं एकीची? काय 15-15 आसपास ओके. गाभण आहे त्या खाली आहे त्या? गाभण आहे ते. गाभण आहे. किती महिन्याच्या अंदाजे गाभण असते? आता हे 2-2.5 महिन्याच्या गाभण आहे. ओके. मित्रांनो, जर कुणाला याच्या गाभण शेळ्या घ्यायच्या असल्या मोबाईल नंबर पाठ आहे का? सांगा. नाही होय पाठ. तर मित्रांनो, कुणाला जर अशा शेळ्या घ्यायच्या असल्या तर मी यांचा नंबर घेऊन टाकतो खाली स्क्रीन वरती. बाबा, शेळी पालन परवडतं का आपल्या भागात? परवलं पण त्याला खादी लागते ना ते मापाची. हा, म्हणजे पण मोठ्या जर्शापेक्षा ह्याच्यापेक्षा तर आता जर्शीला गडी बघताय कसं ऊस आणतं ते एकाच नाना लय अपघात चालली त्यांच्यात. आहे का नाही? त्याच्यापेक्षाही लय बरं. ओके. धन्यवाद हा, धन्यवाद. बाबा. राम राम. राम राम. काय किंमत सांगितली शेळीची? पिलास आहेत का पिलं इकडे आहे ते? इगडी शिर्डी इगडी. बरं म्हणजे ह्या शेळीची नाही ती पिलं. मग शेळीची काय किंमत सांगितली? 10,000. 10,000. खाली आहे का? आणि किती पर्यंत मागणी होती? नाही असू दे की बाबांना खोकला येतोय. खोकला जाऊ द्या. खोकल्याची उबळ गेल्यानंतर आपण बाबांची माहिती घेऊया. काय झालं 2 शब्द बोलल्यावर झालं. मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल म्हसवडचा जो शेळी बाजार आहे तो मान देशातील गावरान शेळ्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. तुम्ही बघू शकत असाल पूर्ण म्हणजे पुऱ्या मापाच्या गाढवासारख्या शेळ्या आहेत त्या म्हटलं तरी काय हरकत नाही. अशा शेळ्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला फक्त आणि फक्त म्हसवडच्याच किंवा मान तालुक्यातच अशा शेळ्या मिळतात. बाबा राम राम. राम राम. कुठं आलाय गाव? आटपाडी. आटपाडीवरनं. तर काय किंमत सांगितली या घोड्यांची? जोडींची सांगितली 65,000. 65,000 रुपये. आणि खाली येतं का गाभण? गाभण आहे. गाभण आहे. अंदाजे किती महिन्याच्या गाभण असतेला? हे 4 महिने. 4 महिन्याच्या. आणि तर कितीनं मागणी होती या? मागणी जी होती सध्या 40-45 एकाची का जोडीची? जोडीची. जोडीची. आणि जर कुणाला अशा शेळ्या घ्यायच्या असतील तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9970 हा 83 40 20. मित्रांनो, जर कुणाला असा घोड्यासारख्या मोठ्या उंच पुऱ्या शेळ्या पाहिजे असतील तर या बाबांना संपर्क करा. धन्यवाद. मित्रांनो, आम्हाला बऱ्याच जणांच्या फोन येत होते की कदम साहेब काठेवाडी शेळ्या दाखवा, काठेवाडी शेळ्या दाखवा. तर मित्रांनो, आता काठेवाडी शेळ्या खरेदी करण्यासाठी गुजरात किंवा जळगाव भुसावळच्या बॉर्डरवर जायची काय गरज नाही. आज या ठिकाणी आपल्याच मान तालुक्यातील बुधवारच्या म्हसवड बाजारामध्ये काठेवाडी शेळ्या आल्यात. तर तुम्ही बघू शकत असाल उंच पुऱ्या मापाच्या. आता माझी हाईट आहे 5.5 फूट. माझ्या कमरेच्या वर लागणारी शिर्डी तुम्हाला या ठिकाणी भेटते. तर त्यांचे मालक आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. दादा, काय नाव आपलं? नवनाथ गोरख मगर. मगर साहेब, कुठून आलाय तुम्ही? गारवाड. गारवड. तर काय किंमत ठेवली आजच्या बाजारात त्या शेळीची? 55,000 रुपये. 55,000 रुपये. ह्या शेळीला किती पिल्लं होत्यात? तिला 3-4 होते. ओके. कमीत कमी 2-3 किंवा 4 पण होत्यात. आणि दूध पुरतं का 4 पिल्लं झाल्यावर? हो, दूध 3 लिटर दूध. ओके. म्हणजे दुधाला तर हे खासियत आहे. बरेचसे आपण म्हणजे धनगर पट्ट्यात जर बघितलं तर बरेच जण एखादं कोरडू विकलं तर राहिलेलं दूध काढून ह्याला घालावं लागतंय, डेअरीला घालावं लागतंय. तर आता कितीपर्यंत मागणी होती आजच्या बाजारात? मागणी होती की 37-38 रुपये झाली. ओके. आणि दाताला कशा आहेत? जात्रा जुळल्या. जर आपल्या मान तालुक्यातील कुणाला अशा उचपुऱ्या काठेवाडी जातीच्या शेळ्या पाहिजे असतील तर तुम्ही देऊ शकता का आणून? नंबर देऊ शकतो. नंबर सांगा की तुमचा. 86 हा 98 64 7000. ओके. हा या सरांचा नंबर आहे.
जर कुणाला अशा काटेवाडी जातीच्या खानदानी शेळ्या पाहिजे असतील आणि म्हणजे ओरिजिनलच ब्रीड आहे ना काटेवाडीचं, हो, हो. म्हणजे इथं मिक्स काय नाही, म्हणजे मिक्स असल्यावर एवढी उंची वाढतच नाही की, पण एवढी किंमत कशामुळे आहे काटेवाडीला? शेळी पुऱ्या बापाय मोठ्या शेळ्या आहेत त्या. 25-26 पर्यंत नाही होणार, नाही नाही 25-26 मध्ये नाही होणार. अहो आता 30,000 नाही. म्हणजे एखाद्याला घ्यायची असली ही जाऊ द्या, ही वाज पूर्ण साईजची आहे, हो. थोडीशी आढळ पाडेल 30,000 बारीक पर्यंत होती की. बारीक होते. कसं होतंय, घेणारे भरपूर आहे, ते तुम्ही सुद्धा किमती म्हणजे मापात ठेवा. धन्यवाद मित्रांनो. जर कुणाला अशा काटेवाडी शेळ्या पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा बरेच जण आम्हाला फोन करतात की कदम साहेब तुम्ही इकडे जाणार आहे का तिकडे जाणार आहे का. पण मित्रांनो तुम्हाला सांगतो, असं एकही महाराष्ट्रातील बाजाराचं गाव नाही जिथं कदम ॲग्रोचं नाव नाही. आणि जर अशा शेळ्या पाळायच्या असतील तर त्यांना चारा सुद्धा असाच लागतो, म्हणजे हातघास, शिवरी, तुती, सुबाबळ, बरसिम घास, मेथी घास असे घास बियाणं लावून यांना जर तुम्ही घरी सुद्धा एक्स्ट्रा चारा दिला तर आणि तरच एवढी वजन वाढतात. तुम्ही म्हणाल जाधव साहेब आता हे चारा बियाणं कुठं आणायची, तर अजिबात घाबरायचं नाही. आमचा नंबर आहे 8805 892 892. या मोबाईल नंबरला बिनधास्त फोन करायचा. पूर्ण भारत देशात एसटी, रेल्वे, कुरिअर, डाक पार्सल व विमानानं सुद्धा माल आम्ही चारा बियाणं तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याची खात्री घेत असतो. चला तर पाहूया दुसऱ्या शेळ्या. मित्रांनो पूर्वी कसं होत होतं, अशा पुऱ्या मापाच्या काटेवाडी शेळ्या घ्यायच्या म्हणलं तर आपल्याला लोंढाला किंवा जळगाव किंवा चाळीसगावच्या बाजारला जायला लागत होतं. काही वेळेस भुसावळवरून सुद्धा माल आणावा लागत होता. पण आता घाबरून जायची गरज नाही. आपल्या मान तालुक्यातील मसवडच्या बाजारामध्ये सुद्धा अशा काटेवाडीच्या ओरिजिनल शेळ्या येत असतात. या शेळ्यांचे मालक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्ते. नमस्ते. आपली ओळख सांगा की. अंकुश पाटील, पाटील. एकतपूर. सांगोल्यापाशी एकतपूर. हो एकतपूर. हा. तर तुम्ही ह्याच्यात व्यापार करता का? हा, व्यापार. व्यापार करता. कुठल्या कुठल्या बाजारात असताय तुम्ही? सगळ्या बाजारात असतो. म्हणजे महाराष्ट्रातलं जेवढं पण चांगलं हा, बाजार आहे तर सगळं, त्या सगळं. ठिकाणी तुम्ही असताय. आणि खरेदी 40 गावावर नसते. ओके. खरेदी 40 भुसावळ तिकडून असते या. हा. तर आता आजच्या तारखेला नवाट चांगली काटेवाडी शेळी घ्यायची म्हणलं तर शेतकऱ्यांनी किती हजाराचं बजेट ठेवायला पाहिजे? 20,000 पासून 30,000 पर्यंत. 30,000 पर्यंत. हा. आता बरेच काय शेळी काय- बघून, शेळी शेळी बघून म्हणजे जसा माल असेल माल त्या. असेल तसा. बरं आता ही शेळी विकताना कुठल्या कुठल्या गोष्टीची खात्री घेतली जाईल तुमच्याकडून? खात्री सड बंद असला तर, तिचं अंग बाहेर आलं तर, हम्म. हा एवढं. एवढ्या 2 गोष्टीची दोन खात्री गोष्टी. हा. पूर्ण गॅरंटीनं तुम्ही हे करता. पण काटेवाडी शेळी दुधाला आपल्या देशी एक नंबर. ओके. जर्सी गत आहे म्हणजे. 2-2 लिटर दूध देते शेळ्या. ओके. हा. आणि ह्याची पिल्ल किती होत्या त्या? की काही बारकी शेळी असेल तर एक होतं, हा, हा. अशा मोठ्या शेळ्या असल्या तर 2-2 होते. ओके. पण आता बारकी शेळी जरी असली तरी खायला तेवढंच लागतंय, हा, मोठीला बी मोठी असली तर तेवढंच तेवढंच लागतंय. जे चारून फिरवून आणणार असेल तर मग ह्या शेळ्या पाळल्या तर आमच्या भागात परवडू शकतं का? मान 100% तालुक्यात पुरवू शकतो. तिथं होणार का सेट? 100%. ओके. तर मित्रांनो आणि मी हे आज येत नाही, 2 हा. महिने झाला आणून तू शेळ्या एकाची पण तक्रार आणली ओके. नाही. हे माणूस इथली ना, त्या माणसाला विचारा इकडे, त्यांना शेळ्या नेल्या त्या माझ्याकडं, ह्यालाच विचारा. बाबा राम राम. तुम्ही पाटील साहेबाकडून तुम्ही असल्या शेळ्या नेल्या होय? किती नेल्या होत्या? 2 ओके. आपल्या बारा नव्हतं धरते ते गाव. आणि दुधाला कशा आहे त्या? दुधाला काय आणि पिल्ल किती झाली? पिराचा माझीला इकिरा इकिरा 4 होती बघा बरं जाग्यावर ओके. हरा येत हे खाल्ले शेळीले मोठी शेळी आहे, हा, हा. नेली त्यानं. हा, हा. एकीला 2 झाले, ती एक अशी मोठी नेली होती, हा. तिला 3 ते 4 पिल्ली होती असं अंदाज आहे माझा. ओके. पाटील साहेब जर आमच्या तालुक्यातील कुणाला अशा शेळ्या खरेदी करायच्या असतील तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. काय बाळा नंबर सांग रे, नंबर सांगा. नंबर कुणाला पाठा. मोर येऊन सांग. तर आपण त्यांचा नंबर जाणून घेऊया. दादा मोबाईल नंबर सांगा जर कुणाला पाहिजे असतील तर. 97 30 09 19 96. ओके. आणि पाटील साहेब बाजारा व्यतिरिक्त जर कुणाला घरनं येऊन वगैरे न्यायचे असतील म्हणजे असेल घरी घरी तरी त्या नंबरवर फोन आला की तुम्ही एकतपूर तालुका सांगोला, हम्म. महोद रस्त्याला माझं घर आहे. फक्त यांना फोन करून जावा, कारण हे दादा बाजारावर वगैरे नाहीतर तुम्ही जाणार बाजार तर ती येताना माणसं फोन करून येऊ. फोन करून यायचं. मित्रांनो जर कुणाला अशा काटेवाडी जातीच्या शेळ्या हव्या असतील तर तुम्ही ह्या पाटील साहेबांना फोन करा किंवा हे ज्या ज्या बाजारामध्ये असतात त्यांना भेट द्या आणि शेळी पालन चालू करा. धन्यवाद. तर राम राम. राम राम. कुठं आलाय गाव? आम्ही पिशेवाडी. पिसेवाडी. तर आता ही 3 बोकडं आणली ती का? हा. काय सांगितलंय पट्टीच्या हिशोबानं? तिने सांगितले 45,000. 15 45. हा. आणि मागणी कशी होती? काय मागणी मागते ती 11-12.
होय नाही बोकडं चांगली लांबावर उभं राहते म्हणजे शेतकऱ्याचा माल आहे. आता आखाड महिना बी जत्रा कत्रा चालू होणार आहे. कशामुळे बरं आजचा बाजार पडला एवढा? जरा जास्त माल आल्यामुळे हे झालं ओके घाबरू नका घरनं म्हणलं तर नेतील. माघारीच घेऊन चालू. हा हा आता मटणाला 800 रुपये दर आहे त्याच्यामुळे काही विषय येत नाही. तुमचा नंबर सांगा की. 9970 हा 28 54 63. ओके आणि गाव? गाव पिशेवाडी इंग्लिश वस्ती, ओके आणि तालुका मानच आहे. तालुका माळशिरस. तालुका माळशिरस तर जिल्हा सोलापूर. तर मित्रांनो राधाने नंबर सांगितलाय. माळशिरस तालुक्यातील किंवा मान तालुक्यातनं पण जवळ आहे. कुणाला जर अशी जत्रा खत्रासाठी किंवा देव कार्यासाठी बोकडं लागायची असतील किंवा शेरड्यावरती सोडण्यासाठी म्हणजे ब्रिडिंग साठी जरी पाहिजे असतील तर ह्या मामांना कॉल करा. धन्यवाद मामा. येईल बघा फोन तुम्हाला 100% तुम्ही. दादा नमस्ते. नमस्ते. कुठने येता तुम्ही? दामनी. धामणीवर येत आहे. तर आज किती माल आणला होता? आज 50 आणले. 50 आणि बऱ्यापैकी 7-8 राहिली त्या. हा काय काय पट्टीच्या हिशोबाने देत आहेत? ही 9000 रुपये दिले. 9000 रुपये पट्टी. आणि याची जात कुठली आहे? मांडगाव जातो. माडगाळ जातीचे आहेत म्हणजे प्युअर आहेत का माडगाळ मध्ये? प्युअर नाही क्रॉस मध्ये. माडगाळ क्रॉस मध्ये आहेत. आणि तुम्ही कुठल्या कुठल्या बाजारात असताय? लोणंद, आटपाडी, कराड, मुरुड, ओके. बसवड. आणि आता म्हणजे ह्याच्यात साईजच्या हिशोबाने किंमत आहे का पट्टीच्या हिशोबाने सगळे? पट्टी पट्टी काय कशी पट्टी म्हणला? ही 10 न सांगायची 9 न द्यायची. 9 न द्यायची. 8 8.5 वगैरे होणार नाही का? आता नवीन पोर आता दुष्काळ पडलाय चारा कमी आहे समजा. हा देऊ दे. म्हणजे एखाद्याला पाहिजे असतील तरी हो चालते. माल बघून. तुमचा नंबर सांगा की बघणार. 70 20 42 55 60. मित्रांनो हे तरुण दादा आहेत. बऱ्याचशा बाजारामध्ये असतात. जर कुणाला माडगाळ जातीमध्ये किंवा माडगाळ क्रॉस मध्ये मेंढी पालन चालू करायचं असेल, कुणाला कटिंग मार्केट मध्ये काम करायचं असेल तर या दादाला तुम्ही फोन करा. आणि दादा तुम्ही सुद्धा फोन आल्यानंतर म्हणजे किमती मापात सांगितलंय का नाही, तुम्ही 2 रुपये कमावलं पाहिजे तर की मग येणारे बी येते ते. धन्यवाद. दादा नमस्ते. कुठं आलाय गाव? राजनी. राजनी. आणि तुझं नाव काय? विजय लक्ष्मण झाडे. बरं विजय किती आणली होती आज अशी बारकी? 20-21 होती. 20-21 होती. त्यातली 4 राहिली ती फक्त. 8 राहिली ती. पट्टीच्या हिशोबाने देताय का कसं काय? पट्टीच्या म्हणजे कितीला एक देताय? 3.5 अडीच. 3.5 अडीच म्हणजे जसं असेल त्या हिशोबानं. कुठल्या जातीची आहे ती? मार्गे. माडगाळ जातीची. आणि तुम्ही स्वतः मेंढपाळ आहे का व्यापारी आहे? मेंढपाळ आहे म्हणजे तुमच्याकडे किती बकरी आहेत अजून? 100 एक आहे ती मोठी. आणि त्याच्या मागे ही मग पिल्ल का विकता? डबल झाले म्हणजे डबल झाले की दूध पुरत नाही म्हणून विकता पिल्ल. तर मित्रांनो जर कुणाला बरेच जण आम्हाला म्हणतात की दूध पिणारे आम्हाला माडगाळ जातीची पिल्ल पाहिजेत तर पाहिजे असतील तर ह्यांच्या घरी 100-200 मेंढ्या आहेत. त्या एक्स्ट्रा पिल्लू झालं की विकतात. त्याला नंबर पाठ आहे का सांग की मग? 94 21 90 70 19. 94 21 90 70 19. 70 19. 19 हा या दादाचा नंबर आहे. मित्रांनो व्यापाऱ्याला मोठा करण्यापेक्षा हे जे मेंढपाळ शेतकरी आहेत यांच्याकडून तुम्ही जर अशी डायरेक्ट खरेदी केली तर आमचा जो मान तालुक्यातला बळीराजा आहे तो पण फायद्यात राहील आणि तुम्हाला बी माल योग्य किमतीत भेटेल. धन्यवाद.